प्रथम तर मी माझी ओळख करून देतो. माझं नाव अनिकेत विठ्ठल ठेबे, मी राहणार मूळचा महाबळेश्वरचा आहे. आणि माझी अशी तक्रार होती पोलीस स्टेशनला की खाजगी सावकारी गुंडांकडनं मला होणारा त्रास गेले 6 ते 8 महिने वर्षभर मला त्रास जो झाला आहे ते मी माझ्या तक्रारीमध्ये मी नोंद केलेली त्याची अर्जामध्ये. तर मला त्रास होतो आहे महाबळेश्वर येथील माझे शेजारी राहणारे चंद्रकांत धोंडोबा ढेबे, महादेव मुकुंद गोरे व संदीप बाबूराव आखाडे या 3 लोकांनी मला गेले 6 महिन्यांपासून खूप म्हणजे मेंटली अटॅक करून टाकले. माझं अक्षरशः मला जीव देण्याची पण वेळ आली होती, परंतु मला तसलं ह्याच्यात करायचं नाही. मला उलट ज्यांनी मला जास्त मानसिक त्रास दिला आहे त्यांना मला ते दाखवायचं की मी या प्रकरणामध्ये मी किती योग्यतेच आहे. माझा असा विषय होता की पोलीस स्टेशन तक्रार करायची पहिली गोष्ट जो माझा जो झाला, मी त्यांच्याकडून पैसे घेतले होते उसने म्हणून 3.5 लाख रुपये. काय ते माझ्या भावाचं लग्न होतं त्यासाठी मी 3.5 लाख रुपये त्यांच्याकडून उसने घेतले होते. चंद्रकांत धोंडोबा ढेबे, महादेव मुकुंद गोरे, संदीप बाबूराव आखाडे म्हणजे ते मला हे तिघ जणांकडून. तर काय झालं माझ्याकडून मी स्टार्टिंगला मी कशासाठी गेलो त्यांच्याकडं की बाबा तो आता जो चंद्रकांत ढेबे हे बँकेचे आमचे पतसंस्था आहेत, तिथले संचालक आहेत. तर त्यांच्याकडून मी एक लग्नाचा 2 महिना अगोदर 2 ते 3 महिना अगोदर मी कर्ज मागणीसाठी बँकेकडून कर्ज मला मंजूर करून द्या म्हणून गेलो होतो. त्याच्यानंतर काय झालं माझं लग्नाची तारीख जवळ आली, मला बँकेतून 2-3 महिने प्रकरणाला म्हणजे जाणार होतो. तर त्यांनी मी ते परत गेलो त्यांच्याकडे. त्यावेळेस मला काय म्हटले ते की मी आता तुला माझ्याकडून हे 3.5 लाख रुपये देतो. 3.5 लाख रुपये त्यांनी मला दिल्यानंतर परत एक काही काळ गेला, नंतर लगेच दुसऱ्या महिन्यात जानेवारीमध्ये मी पैसे घेतले. फेब्रुवारी नाही मार्चच्या 1 तारखेला ते माझ्या डायरेक्ट घरी आले 3 जण. आणि मला हे धमकावून विचारायला लागले की मग आमच्या पैशाचं काय झालं, आमच्या पैशाचं काय झालं, तू पैसे देणारच का. मी काय म्हटलं थोड्या दिवसात तुम्हाला मला 1-2 महिन्याची मुदत द्या, माझ्या काय आता लग्न केलेलं आहे, माझ्या पण पैसे नाही आहेत, थोड्या दिवसात तुम्हाला पैसे मी परत करतो. तर तसं नाही झालं. मग परत 2-3 दिवसांनी परत आले ते. 2-3 दिवसांनी आल्यावरती काय म्हणाले मला हे डायरेक्ट सावकारीची भाषा वापरली त्यांनी की आता ह्या पैशावरती तू आम्हाला डायरेक्ट 10% व्याज द्यायचं दर महिन्याला 10% व्याज द्यायचं. बरं म्हटलं माझ्याकडे आता 3.5 लाख रुपये तर लगेच जमणार नाही द्यायला, पण 10% तुम्हाला मी जेवढे माझ्याकडून मिळत जातील 5,000, 2,000 किंवा 10,000 रुपये ज्या पद्धतीने जसे मला मिळाले गेले तसे मी प्रत्येक 10 तारखेला त्यांना द्यायला गेलो. काही दिवसानंतर 1 तारखेनंतर काय व्हायला लागलं माझे दिवस इकडे तिकडे व्हायला लागले. तुझी इकडं 1 तारखे 2 तारीख कधी पैसे जायला लागले, 5 तारखेला जायला लागले. तर त्यांनी त्याच्यावरती परत दंड वसूल केला, परत 10% त्याच्यावर त्या व्याजाच्या अमाऊंटवरती. आणि ह्या प्रकरणात नंतर मी आत्तापर्यंत सगळं मी जसं मला जमलं तसं मी ह्या फेब्रुवारीपर्यंत त्यांना मी रोख रक्कम दिली आहे, काही ऑनलाईन स्वरूपात कॅश जीपे केलेलं आहे. त्याचे माझ्या पुरावे आहेत मी तुम्हाला दाखवू शकतो. तुमच्याकडे नंतर हे करतो मी. दुसरी गोष्ट त्या 28 तारीख आहे आत्ताची ऑगस्ट 28 त्या रोजी हे चंद्रकांत धोंडोबा ढेबे, संदीप बाबूराव आखाडे, महादेव मुकुंद गोरे हे माझ्या घरी आले. घरी आल्यानंतर सरळ आम्हाला आई वडिलांना आम्हाला तिघांना पण घेतलं. स्टार्टिंगला काय म्हटले की तुमचे पैसे घेतले ना तुम्ही ते तुम्हाला मी माफ करतो स्टॅम्प पेपर होते. आता आमच्या आई वडील काही कोणी शिकलेलं नाही आहे घरात, तुम्हाला प्रश्न कोणी शिकलेलं नाही आहे. त्यांनी माझ्या आई वडिलांकडून 500च्या स्टॅम्प पेपरवरती एक 7-8 स्टॅम्प असतील मला वाटतं, त्याच्यावरती सही अंगठी घेतलेत कोरा स्टॅम्पवरती. आणि ह्या प्रकरण झाल्या मी लगेच दुसऱ्या दिवशी 29 तारखेला महाबळेश्वर पोलीस स्टेशनला गेलो होतो माझे मित्र, कारण मला माहीत नाही पोलीस स्टेशनचं पण फारसं काय. ह्यांचं मी सहकार्य घेतलं आणि हे मला अजून सहकार्य करणार आहे. ह्यांचं मी सहकार्य नाही आम्ही 2 जण महाबळेश्वर पोलीस चौकीत गेलो. तिथं महाबळेश्वर पोलीस चौकीत गेल्यानंतर मला तिथं असं सांगण्यात आलं की त्यांच्यावरती ऑलरेडी पहिला एक तक्रार दाखल आहे. तक्रार चंद्रकांत ढेबे आणि महादेव मुकुंद गोरे, संदीप बाबूराव आखाडे यांच्यावरती एक तक्रार पहिली दाखल आहे. त्याच्यामुळे तुम्ही आता आम्हाला काय झाले ते सगळं सांगा. त्यांनी सगळं मग मी जे होती स्टोरी होती ती सांगितली होती त्यांनी मला तिथे तक्रारदार न करता साक्षीदार घेतलेले त्या प्रकरणात. त्या प्रकरणात आता नंतर मी पाठपुरावे करायला गेले तर ते साहेब जागी नसतात कधी. 2 दिवसांनी या 4 दिवसांनी असं साहेब सांगतो साहेब. नंतर इथल्या SP ऑफिसला पण दिला अर्ज. मग 28 परत पुन्हा हे केलं. 28 तारखेचा हा स्टोरी झाल्यानंतर मी SP ऑफिसला एक अर्ज केला 2 तारखेला येऊन. 2 तारखेला SP ऑफिसला अर्ज केला तर मी SP साहेब तिथे अवेलेबल नव्हते. बरं ठीक आहे म्हणजे अर्धा-1 तास थांबलो होते पण SP साहेब आले नव्हते तिथं. तर शेवटी त्यांना तिथल्या जो हे बाकीचे अधिकारी आहेत त्यांना विचारलं तर ते म्हटले SP साहेब येतील नाही येतील आम्ही काही सांगू शकत नाही. आणि त्या दिवशी मला इतकं म्हणजे मी वरती महाबळेश्वरला गेलो असतो ना तर माझ्या जीवाची 100% काहीतरी बरं वाईट झालंच असतं. त्यांनीच केलं असतं मी 100% सांगतो गॅरंटी देऊ.
नंतर ते हे झालं प्रकरण मी DYSP आपलं वाईमध्ये गेलो, आमची महाबळेश्वरची DYSP वाईला आहे, तर त्यांच्याकडे गेलो. ते पण तिथे नव्हते, ते बंदोबस्ताला होते कुठेतरी बाहेर. तर तिथं पण त्यांचे पण मी एक पोच घेतलेली आहे DYSPची, तिकडे गेल्या त्याचे पण बघितलेलं आहे. DYSPकडे गेल्यानंतर मी संध्याकाळी ज्यावेळेस महाबळेश्वरला परत रिटर्न गेलो, महाबळेश्वरला रिटर्न गेल्यावरती मला त्यांनी देवी चौक इथे हे ठिकाणी, कारण माझं जायचं रस्ता तोच आणि त्यांचं तिथं वरती स्टॉल आहे चंद्रगड ढेबेंचा. तर मला देवी चौक तिथं त्यांनी तिघांनी मला अडवलं माझ्या बायका स्कूटीवरती. मी स्कूटीवरतीच होतो, त्यांनी मला तिघांनाही अडवलं आणि डायरेक्ट माझी कॉलर धरून मला बाहेर खेचलं. काय बाहेर खेचल्यानंतर मला 2-3 पहिल्या स्टार्टिंगला चंद्रकांत ढेबेंनी कानाखाली वाजवलं. बरं टिकून ते झालं आणि नंतर थोडं शुगर माझं BP आहे एकदम हे फुल व्हायब्रेशन झालं, मी घाबरलो खूप. त्याच्यानंतर मला थोडंसं घाम यायला लागला, मी हे होत होतं. तेवढा संदीप आखाड्यांनी मला लाद घातली पहिली मांडीव लाद घातली. आणि नंतर ते काय म्हटले, हे प्रकरण तू अजून हे कुणाला हे कर सांगितलंच ना, तुझ्या डायरेक्ट आता तुला मांडीव लाद घातली, नंतर तुझ्या गांडीव लाद घातली. म्हणजे ह्या भाषेमध्ये माझ्याशी बोललेत ते. हा सगळा प्रकार मी परत होतो काल, म्हणून तुम्ही काल पण SP ऑफिसला पुन्हा आलो होतो साहेबांची भेट घ्यायला, पण साहेब काही काल पण मला भेटले नाही. आता ह्याची दाद मी मागायची कोणाची, कारण प्रशासन तर लक्ष देत नाहीत. पोलीस अधिकारी सगळे उडवडूची उत्तरं देत आहेत. पोलीस अधिकाऱ्यांचं नाव काय? पोलीस अधिकाऱ्यांचे नाव तुम्हाला फारसं बसलं माहितीमुळे काय सांगू, पण API आमचे इनामदार का इमानदार काहीतरी आहेत त्यांचं नाव. आपली साताऱ्याचे SP आहेत त्यांचं पण मला काय नाव माहित नाही. काही 3.5च्या अगेन्स्ट तुम्ही त्यांना किती पैसे दिले आतापर्यंत? 3.5च्या अगेन्स्ट मी त्यांना आतापर्यंत ऑनलाईन ट्रान्झॅक्शनच्या हिशोबाने एक 4 लाखाच्या आसपास, ऑनलाईन 4 ते 4.5 लाखाच्या आसपास ट्रान्झॅक्शन आहे आणि रोख रक्कम ही 2 लाखाच्या आसपास आहे. 6 लाख रुपये दिले आणि आता 42 लाख रुपये मागतात. आता 45 लाखाची मागणी करून म्हणलं की जेवढे अमाऊंट तुमचे मी आता देतो, पण माणसाला त्रास देऊ नका म्हणतो माझा मित्र आहे. पहिली गोष्ट तर तुम्ही काय नोकरी किंवा व्यवसाय करताय ते 1 मिनिट थांबायचं आधी. त्याच्यात तिन्ही व्यक्ती आहेत हे आमच्या रिलेटिव्हमध्येच आहेत. रिलेटिव्ह म्हणजे एका गावचीच आम्ही राहणारे आहे. ओके. कुठलं गाव? महाबळेश्वर, देवी चौक महाबळेश्वर. दुसरं काय करता? मी हॉटेल म्हणजे हॉटेलमध्ये नोकरी करतो, हाऊसकीपिंगचं म्हणा किंवा ड्रायव्हिंग पण करतो. पण आता मी गेले 1.5 वर्ष झाले का ह्याच्यामध्ये कामाला आहे, फार्म हाऊसमध्ये कामाला आहे महाबळेश्वरला. आणि दुसरी गोष्ट, मी आता जो बँकेचा उल्लेख केला, तर मी त्या माणसाकडे बँकेकडून मला कर्ज मिळवून द्या या हेतूने गेलो होतो. भले ते बँकेचं कारण असेल की 2 प्रकरण लवकर माझं पास नाही करता आलं, काय असतील प्रॉब्लेम, समजा ह्याच्यामध्ये कागदपत्रामध्ये काय थोडंसं अडथळा आला असेल काय झालं, परंतु ते झाल्यानंतर मी त्यांनी काय मला स्टार्टिंगला गेलं एक मदत म्हणून स्टार्टिंगला मदत म्हणून दिली मला. काय लेखी आहे का मदत घेतली का नाही, लेखी काही नाही. डेबे आहेत ते काय करतात त्यांच्याकडून पैसे घेतले? ते त्यांचं चायनीज स्टॉल आहे तिथेच वरती देवी चौकामध्ये, चायनीज स्टॉल आहे. आणि दुसरं म्हणजे ते बँकेचं आपले ते जवळचे असल्यामुळे त्यांच्याकडे आपण नेहमीच हे करतो. बँकेतून बोलतात पतसंस्था कोटेनिराज जन्नीवता बिगर शेती सहकारी पतसंस्था शिंदोळ मर्यादित महाबळेश्वर. तुम्ही जरा घाबरला, हळू बोला. जन्नीवता सहकारी बिगर शेती मर्यादित पतसंस्था शिंदोळ महाबळेश्वर. रिलॅक्स होतं कोणाचा त्यांचा व्यवसाय सावकारकीचा तर मला काय माहिती एवढं फार माहीत नाही, पण आता हा जो प्रकार झाला त्याच्यावरून तुम्हाला वाटतं की 100% सावकारीचा. मलाही सांगा, तुमचे नातेवाईक पण म्हणताय, तुम्ही एका परिसरात राहताय, मग तुम्हाला माहिती आहे ना हे नक्की करतात काय, चायनीज चालवतात का सावकारकीचे पैसे देतात? आता जे माझ्याकडून त्यांनी जेवढं आता जी रक्कम घेतली किंवा डबल 1 दिवस जर लेट झाला तर त्या पद्धतीने तर मला हा सावकारकीचा धंदा वाटतो. म्हणजे आणि कोणाला त्यांनी कर्ज दिली त्याच्या अगोदर अजून एक प्रकरण आहे. आता जी केस चालू आहे ते माझे म्हणजे हेच आहेत, बहिणीचा नवरा आहे, मावस बहिणीचा नवरा, त्यांचं पण प्रकरण तेच चालू आहे आता. त्यांनी अशीच मारहाण केली? हो, त्यांनाही असंच केलं, म्हणजे हॅरेसमेंट केलेलं आहे पूर्ण. तो माणूस 2-3 वेळा वेण्णालेक तलावामध्ये जीव द्यायला पण गेला होता, आम्ही स्वतः जाऊन आणलं तिथून. या तिघांमधलं मेन कोण आहे? आता जी 3 नावं घेतली त्यातला मेन कोण आहे जो पैसे देतो सगळ्यांना? चंद्रकांत धोंडेपाटे येते. किती वय त्यांचं वय अंदाजे मला वाटतं असेल एक 55च्या आसपास असेल, 50-55च्या आसपास. आणि त्यांनी तुम्हाला कानफडीत मारलं? हो. तुम्ही दाखल केल्यानंतर तुम्हाला त्यांनी साक्षीदार केले म्हणालात काय? कुणी त्यांनी त्यांचं हे केलंय, म्हणजे अर्ज केलाय, तक्रार दिली, त्याच्यावरती ते PI साहेबांनी मला तिथे हे घेतलंय साक्षीदार म्हणून. त्याच्यावरती तुमच्याच केसमध्ये त्यांच्या दुसऱ्या म्हणजे माझ्या मेहुण्याचा आता जो केस चालू आहे ना त्याच्यामध्ये बहिणीच्या नावावर, त्यामध्ये नाही. उसने हे म्हटलं उसने देतो काय, नंतर हे ज्यावेळेस वसुलीला आलेत माझ्या ज्यावेळेस म्हटले आम्हाला हे पैसे द्या पाहिजे, परत पाहिजे, त्यावेळेस हे 3 जण मला घेतलं मला पैसे डेबेने दिले तुम्हाला आणि वसुलीसाठी 3 जण आले? हो, वसुलीसाठी 3 जण आले. बरं, पैसे देताना तुम्ही काय अशी रिक्वायरमेंट
किंवा हे 6 महिने तुम्हाला पैसे परत देतो, 1 वर्षात देतो, असं काही बोलणं झालं नाही. होतं? असं काही मी त्यांना काय म्हटलं, एक जसं मी 2 महिने मला मुदत द्या तुम्ही, 2 महिने तुम्हाला तुमचे पैसे 3.5 लाख रुपये आपण आणून देतो मी. आता 3.5 लाख रुपयाचा जो व्यवहार झाला त्यासाठी तो लेखी टाकी काहीच झाला नव्हता की इतक्या दिवसात ते परतावा करेन वगैरे? नाही, असं काही लेखी झालं नव्हतं. आणि तारण वगैरे पण काही नाही. कारण वगैरे काही नाही. पण तुम्ही कन्फ्युज कसं केलं की ठीक आहे मी व्याजाचे धावतो? कारण की मला धमकी येत होते आई वडिलांवरती, परत सांगलीवाले येतील, साताऱ्यावाले येतील, तुला गोळ्या घालतील, ह्या धमक्या. आणि हे फोन करून मला मी इथं जगतच नाही म्हणलं, तुम्ही सरळ पुण्याला आहे, काय ते तुमचे पैसे त्यांना देऊन टाकू. ते काय मला माहिती आहे, केला म्हणजे किती होते पैसे मला मला हे म्हणाले की सांगलीवाले सांगा. 17 येतील, तुला मारतील. म्हणलं तुमचे जेवढे 5 लाख आहेत तेवढे घेऊन तुम्ही आपला विषय संपून टाका. ते 5 लाख द्यायचे आत्ता सांगा, आत्ता देतो. नाही मला 42 लाख रुपये दे. 42 कुठून द्यायचे? 43 लाख. 42 लाख रुपये. ती मला एक तारीख सांगा जी ज्या दिवशी 26 जानेवारी 2023. 23. आता हा 24 आहे. तुम्ही तर म्हणता मी ड्रायव्हर. मला आई वडील वगैरे काय माझे कुटुंब आहे, कुटुंबांकडून पण उसने घेतले, परत माझ्या नातेवाईकांकडून पण ते व्याज भरण्यासाठी उसने घेतले. घरातले जे आई वडिलांचे डाग होते ते पण घाण ठेवलेत बँकेत. आई घाबरून गेली. आईला म्हणते तुला धंद्याला बसवली ही भाषा. ती आई म्हणली मला मुलगा नाही, तुलाच मी मुलगा समजते, त्याच्या पाठीशी राहा. मला काय हे नाही तर तुमचे एवढे मित्र आहेत तुमच्या, ज्यावेळी पोलीस तुमची घेऊ असं सांगितलं पोलिसांनी. मी पण गेलो होतो पोलीस. हो, पण त्याला तर बरेच गोष्टी दिवस झाले ना. सांगता येणार नाही. ते आता मला धमकी अहो, 1 वर्ष आलं या गोष्टीला. त्याचा अर्थ तोच होतो ना. हो. तुम्ही साताऱ्याला आता इकडे तक्रार तिकडे 28 समोरच्या पार्टीवर साहेब म्हणते आम्ही बोलून घेतलंय पण ते येत पैसे नाही. त्या बँकेच्या पतसंस्थेच्या कार्यालयात दिले का असं? नाही, बाहेर बोलून दिले. बसतो त्यांच्या स्टॉल जो मार्केटमध्ये, महाबळेश्वर मार्केटमध्ये स्टॉल होता त्यांचा पहिला जुना, तिथे मला बोलून त्यांनी हॉटेल जवळ तिथे पैसे दिले. आणि आजची तारीख दिलेली आहे 5 तारखेला माहिती दिलं की ते तुला मदत काय म्हणून करायचं. दिलेत तुला. 5 तारीख दिलेली आहे फायनल. किती दिवसात त्यामुळे म्हणलं आज तर काय जाऊच नको तिथं, नाही तर काय खरं नाही. बरोबर आहे. घेतलेत माझे 2 चेक घेतलेत आणि 2 स्टेट बँकेचे हे सॉरी 2 स्टॅम्प घेतले आणि 2 चेक स्टेट बँकेचे चेक घेतले. काय लिहिले स्टॅम्पवरती? कोरे. कोऱ्याच नंबर सह्या घेतल्या तुमच्या? हो. मी मला वाटलं ते बँकेत देतील म्हणून, ते बँकेत नाही की आमचं प्रकरण म्हटलं चालू आहे, त्यासाठी त्या संदर्भात लागत असणार आहे. माझी पुढची भूमिका काय, जे मला आता जेवढं सहकार्य पोलीस चौकीकडून होत नाहीये, त्याच्यामुळे मी पत्रकार बंधूंकडं एक मदतीसाठी आज आलो होतो. त्या संदर्भात मी तुम्हाला काही आपल्या सहकार्यानं तुमच्या कॉल करून मी त्यांना बोलून घेतलं इथं. आता पुढची भूमिका माझं काय नाही, फक्त या वेड्यातून मी काय असे महाबळेश्वरमध्ये अनेक कमी वयातले तरुण पण अडकले गेलेले त्या सावकारीच्या वेड्यात. तर त्यातून कुठेतरी आम्हाला न्याय मिळावा याचीच मी अपेक्षा ठेवतो. ह्या सर्व गोष्टींवरती जे मी मागणीची हे केली आहे, दादाची मागणी केली आहे, तर त्याच्यावरती जर काही योग्य ती लवकरात लवकर कारवाई नाही झाली तर ह्या सर्व गोष्टींना पोलीस प्रशासन जबाबदार असणार आहे आणि मी व माझं कुटुंब सर्वजण मिळून आत्मदहन करणार आहे.